धुळे शहरातील कमलाबाई हायस्कूल चौकात ज्या पद्धतीने पादचारी पूल अर्थातच उन्नत मार्ग बांधण्यात आला, यामुळे शालेय विद्यार्थ्यांची फार मोठी सोय झाली आहे। या पुलाच्या बांधकामासाठी आमदार फारुख शाह यांनी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता। या उन्नत मार्गाच्या धर्तीवरच जुना आग्रा रोड देवपुरातील LM सरदार हायस्कूल समोर अशाच पद्धतीने उन्नत मार्ग अर्थातच पादचारी पूल बांधण्यात येणार आहे। या परिसरात शाळा सुटल्यावर प्रचंड गर्दी होत असते, यामुळे वाहतूक विस्कळीत होते। गर्दीमुळे या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। ही बाब लक्षात घेता आमदार फारुख शाह यांनी या कामासाठी सुमारे 2.25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे। हे काम सुरू होण्यापूर्वी आमदार शाह यांनी या कामाची पाहणी केली। यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेले इलेक्ट्रिक पोल आणि तार ही अडचणीची ठरेल, ते सर्व हलवावे लागतील असे निदर्शनास आणून दिले। त्यानुसार काम करण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात। यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता RR पाटील, उपअभियंता झालटे साहेब, उपअभियंता इसे साहेब, उपअभियंता किरण पाटील तसेच वीज मंडळ व महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। धुळे शहरात पहिला पादचारी पूल आम्ही कमलाबाई कन्या शाळेजवळ बांधलेला आहे आणि त्या धर्तीवर आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक सईद बेग, तसेच नगरसेवक नाझीर पठाण, नगरसेवक अब्दुल गनी डालर, कैसर पेंटर आणि आमचे इथले कार्यकर्ते यांची पण बरेच दिवसापासून मागणी होती की जे कमलाबाई कन्या शाळेजवळ जे आपण पादचारी पूल उभारलेला आहे त्याचप्रमाणे LM सरदार हायस्कूल जवळ पण तो एक पूल आम्हाला बनवून द्यावा आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये 1,70,00,000 रुपयाची तरतूद केलेली होती आणि तो काम मंजूर करण्यात आलेला आहे। आज त्याच्या पाहणीसाठी आम्ही सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वीज वितरण विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्याचा पाहणी दौरा केलेला आहे आणि मंगळवारपासून या पादचारी पुलाचं काम सुरू होणार आहे।